लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं महायुती सरकारनं जाहीर केलं होतं, पण अद्याप त्याबाबतचा निर्णय झाला नाही। आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सरकारकडून लाडक्या बहिणींना साथ घातली जाते। यावर विरोधकांनी मात्र जोरदार निशाणा साधलाय। पाहूयात। मला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। और तो 1500 देता है तर नाके नऊ आलेले सरकारचे। या खात्याचे काढा, त्या खात्याचे आता आपण संजय शिरसाट साहेबाच्या ऑफिस समोर उभे आहोत। त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाही आहे। योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार आहे ते? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं आश्वासन देण्यात आलं। नगर परिषद पालिका निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत। दरम्यान आता ग्रामीण भागातील महिलांना आकर्षित करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा 2100 रुपयांचं आश्वासन दिलंय। मी दिलेला शब्द पाळतो, योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। देश स्वतंत्र झाला, परंतु आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला, म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे। वाढली की नाही? समाजातही वाढली आहे। आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती, आणि तो दिवस पण दूर राहणार नाही। मी जे बोलतो ते करून दाखवतो। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती। तसंच आगामी काळात 2100 रुपये देणार असल्याचंही महायुतीनं म्हटलं होतं। मात्र सरकार स्थापन होऊन 1 वर्ष झालं तरीही लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच दिले जात आहेत। येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तो जाहीरनामा पूर्ण करायचा असतो। कुठलाही जिल्हा शब्द, कुठलाही जिल्हा संकल्पनामा हा पुढच्या निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। त्यामुळे योग्य वेळी आमचं सरकार आपला जाहीरनामा जो आहे पक्षाचा तो पूर्ण करेल आणि देवेंद्रजी, एकनाथजी बसून, अजितदादा बसून याविषयी निर्णय करतील। और तो 1500 देता है तर नाके नऊ आलेले सरकारचे। या खात्याचे काढा, त्या खात्याचे आता आपण संजय शिरसाट साहेबाच्या ऑफिस समोर उभे आहोत। त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाही आहे। त्यांच्या खात्यातले दर महिन्याला 400 कोटी, 500 कोटी, 600 कोटी निधीचं प्रोव्हिजन मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थमंत्र्याला सांगून आता पुढच्या महिन्यात बजेट होईल, पूर्णपणे 12 महिन्याचं लाडक्या बहीण योजनेचं निधीचं प्रोव्हिजन बजेटमध्ये झालं पाहिजे। शिंदेंच्या 2100 रुपयांच्या विधानावर विरोधकांनी शाब्दिक हल्ला चढवला। योग्य वेळ कोणती असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांची ओवाळणी केली, मात्र एका ओवाळणीत सत्ताधारी किती वेळा ओवाळून घेणार असा खोचक टोला अमित देशमुख यांनी लगावला। योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे। निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार। येतो का नाही महायुतीचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा? मतदान द्या, नाहीतर योजना बंद होईल। तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही। योजना कोणी बंद करू शकत नाही। ही योजना काही कुठल्या पक्षाची नाही, योजना सरकारची आहे। अरे लाडक्या बहिणींना अशोकराव, माझी विनंती आहे, त्यांनी एकदा ओवाळणी टाकली, तुम्ही ओवाळलं नाही एकदा, एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार आहे ते? महिला मतदारांना चुचकारण्यासाठी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उदो सुरू झालाय। मात्र दुसरीकडे अमरावती, वाशिम आणि आता जळगावमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 रुपये अजून मिळालेले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्यात। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं सत्ताधाऱ्यांनी कबूल केलंय। दुसरीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांसाठी आंदोलन करावं लागतंय। त्यामुळे सरकारला बहिणींना 2100 रुपये देणं खरंच परवडणार आहे का, की फक्त निवडणुकीसाठी हे आश्वासन दिलं जात आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। तुषार तपासे, झी 24 तास।